नमस्कार. मी या विषयावर करत असलेला हा शेवटचा व्हिडिओ आहे. काही नवी माहिती मिळत असेल तर ती देईन, अन्यथा या विषयावर फारसं मला बोलायचं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विषयात मी आज बोलणार आहे. त्यांचे त्या बाबाशी कोणत्या पातळीवरचे संबंध होते, काय होतं, मला याच्याशी देणं घेणं नाही. त्यांनी ती अनामिका कापून अभिषेक केला की नाही केला याच्याशी मला देणं घेणं नाही. श्रद्धा अंधश्रद्धा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे, तो त्यांनी बघावा. असे आरोपही मला करायचे नाहीत. मी सुषमा अंधारे नव्हे की उगाचच दाराच्या फटीत अडकलेलं बोट हे अनामिका कापून काय पूजा केली होती, असं अघोरी पूजा केली होती असं सांगायला मी सुषमा अंधारे नाही. पण या निमित्ताने चाकणकर ज्या स्वरूपात आपली स्वतःची पाठराखण करतायत, ती पाठराखण कदाचित नव्या गैरसमजाला जन्म देऊ शकते. म्हणून मला याबाबतचा खुलासा करायचा आहे. म्हणून मी म्हटलं रुपाली चाकणकर या विषयावरचा माझा हा शेवटचा व्हिडिओ आहे. रुपाली चाकणकर असं म्हणतात की मी वारकरी परंपरेतील आहे. मी त्या महाराजांवर, तिथल्या मंदिरावर श्रद्धा ठेवत होते, तिथे जात होते. याचा अर्थ असा नाही की ते काय करतात हे मला माहीत नाही. ते ऐका. समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु म्हणत असतो. खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु म्हणलं, आम्ही गुरु म्हणलं. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्रम कल्पना नसते. आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते. आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं. पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही. वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो. त्याच्यामुळे जे काही घडले ते अत्यंत चुकीचे, अतिशय घाणेरडं कृत्य आहे. त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही. पोलीस ऐकलं? अर्थ स्पष्ट आहे. रुपाली चाकणकर ह्या देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत, देवपूजेवर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत, त्या वारकरी संप्रदायाच्या आहेत. हे सगळं आपण ऐकतो. वारकरी म्हटल्याबरोबर मनामध्ये एक अशी सहानुभूतीची भावना निर्माण होते. आता याच रुपाली चाकणकर धर्म, धार्मिक रूढी, परंपरा याने काहीच साध्य होत नाही. संविधान वाचा, संविधानाने मिळतं हे सांगतात. जरा ते ऐका. आम्हाला सावित्रीमाईंनी शिक्षण बाबासाहेबांचं संविधान वाचण्यासाठी दिलं होतं. वाचलं आम्ही संविधान. आम्हाला घटना वाचण्यासाठी दिलं होतं. महिलांचे अधिकार काय ते वाचण्यासाठी दिलं होतं. पण आम्ही ते वाचायचंच विसरलो आणि आम्ही वाचत राहिलो 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार. काय वाचायचं तेच आम्हाला कळालं नाही. जर आम्हाला कळालं असतं की बाबासाहेबांचं संविधान वाचायचंय आणि तो खऱ्या अर्थानं आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देईल, तर या सगळ्या महिलांवरती जे अन्याय अत्याचार होतात ते कदापि झाले नसते. आणि जरी झाले असते तर त्यांनी ते सहन केले नसते. झालं? कळलं? म्हणजे पहिलं आपल्यावर संकट आलं की देवाचा धावा. हा माणसांना सवय आहे बरं का. संकटातच देव आठवतो. ज्योतिषाकडे जाणारे प्रॉब्लेम आला की जातात आणि प्रॉब्लेम मधून जराशी नीट झाले की आपल्या कर्तृत्वावर केलंय म्हणतात. असं असतं. जेव्हा त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या तेव्हा त्या संविधान, कर्तृत्व, समाजाप्रतीच्या भावना यातून त्या अध्यक्ष झाल्या होत्या. राजीनामा द्यावा लागला की देवभोळेपणा, वारकरी संप्रदाय हे सगळं आठवायला लागतं.
आता संविधान वाचा म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर या पूजा करू नका म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर या महाराजांची कशी पाद्यपूजा करत होत्या ते बघा. छत्र घेऊन उभ्या राहत होत्या ते बघा. त्यांच्या कशा भक्तीत लीन झाल्या होत्या तेही बघा. हे पाहिल्यावर काय वाटतं? आता गैरसमज काय होतो त्यावर येतो. बघा, त्या म्हणाल्या मी वारकरी संप्रदायाची आहे. माझा रुपाली चाकणकरांना पहिला प्रश्न आहे, वारकरी संप्रदायात गुरु शिष्य परंपरा आहे का हे सांगा. आहे का गुरु शिष्य परंपरा? म्हणजे याने त्याला गुरु केला, त्याने त्याला गुरु केला, अशी गुरु शिष्य परंपरा आहे? खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे हे म्हणताना एकमेका पडतील पायी रे असा शब्द आहे. प्रत्येकाच्या मध्ये विठ्ठलाचं रूप बघून माऊली माऊली म्हणत एकमेकांच्या पाया पडणारी ही माणसं गुरु शिष्य परंपरा करत नाहीत. कान फुंकणे, कानात मंत्र देणे, गुरुमंत्र देणे, शिष्य करून घेणे, शिष्याकडून सेवा करून घेणे ही परंपरा वारकरी संप्रदायात नाही. त्यामुळे उगाच पादप्रक्षालन करून पाद्यपूजा करून माझे गुरु असं म्हणून आपण वारकरी संप्रदायाचे आहोत असं सांगण्याचा भंपकपणा कोणीही करण्याचं कारण नाही. नंबर 2, महाराष्ट्राच्या दैवतांच्या मध्ये वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेला विठ्ठल हा एकमेव असा देव आहे जिथे नवस केला जात नाही. बहिणाबाई चौधरींची एक मोठी छान कविता आहे. सोन्या मोत्यानं मडला मारवाड्याचा बालाजी गरीबाचा इठोबा पाना फुलात किराची. फुलं न्यावीत, मंजुळा न्याव्यात, तुळशी हार अर्पण करावा, 2 हस्तक आणि 1 मस्तक पांडुरंगाच्या चरणावर लीन करावं, त्याला भेटावं आणि त्याच्या दिसण्यातच आयुष्याचं सार्थक मानून घ्यावं. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा जो मी तुझं पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागिलेसी गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. त्या विठ्ठलाच्या रूपाचं वेड आहे. बघितलं की संपलं. तो विठ्ठल आई वाटतो. तुका म्हणे आम्ही केली जी लढीवाळी पुरवावी अडी माय बापे. बघा, आई वाटतो. आणि आईला, माऊलीला, विठ्ठलाला नवस बोलायचा नसतो. नवस न बोलता दर्शन मात्रानेच प्रसन्न होणारा नव्हे प्रसन्न करणारा. म्हणजे त्याच्या चरणाला आपले हात लागावेत आणि प्रसन्नतेची एक लहर आमच्या शरीरामध्ये सरसरून यावी. तो हा विठ्ठल. तो नवस करत नाही की असलं अवडंबर करत नाही. त्याला काही लागत नाही. त्या विठ्ठलाचे भक्त वारकरी असतात. त्या वारकऱ्यांना गुरु शिष्य परंपरा नाही, नवस पद्धती नाही, हे असं पाय धुनन करणं, पाय धुवून पाणी पिणं असला प्रकार नाही. त्या वारकऱ्यांना तुम्ही आपलं दाखवून या असल्या फालतू कृत्याचं समर्थन करत आहात. कसं चालेल? भागवत धर्माची बदनामी चाकणकर बाईंनी करू नये. आपण वारकरी असल्याचं सांगू नये. कधी गरज पडली की संविधान, गरज पडली की पूजा, या असले धंदे करून संभ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये. एवढीच आमची विनंती रुपाली चाकणकरांना आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज